मुलांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट नंबर 34 बघणार आहोत. त्यातला क्वेश्चन 1 आहे, राईट ऑल द प्राईम नंबर्स बिटवीन 1 अँड 20. तर आपल्याला 1 to 20 मध्ये जेवढे प्राईम नंबर्स असतील ते लिहायचे आहेत. पण त्या अगोदर प्राईम नंबर्स म्हणजे काय ते आपण बघूयात. अ नंबर विच हॅज ओनली 2 फॅक्टर्स 1 अँड द नंबर इट सेल्फ इज कॉल्ड अ प्राईम नंबर. म्हणजे असा नंबर ज्याचे फक्त 2च फॅक्टर्स पडतात आणि ते फॅक्टर्स काय असतात तर 1 आणि तो नंबर इट सेल्फ, तर त्याला म्हणतात प्राईम नंबर. म्हणजे जर तुम्ही 2 घेतला, हा 2, तर 2चे फॅक्टर्स कसे पडतात 2 into 1, बरोबर. 2ला आपण कसं लिहू शकतो 2 into 1, मग ह्याचे फॅक्टर्स झाले 2 आणि 1, म्हणजे 1 हा नंबर आला आणि तो नंबर इट सेल्फ. किंवा जर 13 घेतला, 13 कोणत्याच टेबलमध्ये येत नाही, मग 13चे फॅक्टर्स कसे पडतात 1 into 13 और 13 into 1, मग ह्याचे 2च फॅक्टर्स झाले काय 1 नंबर आणि तो नंबर इट सेल्फ. म्हणजे थोडक्यात काय, तर असा नंबर की जो फक्त त्याच टेबलमध्ये येतो, स्वतःच्याच टेबलमध्ये येतो, दुसऱ्या कोणत्याही टेबलमध्ये येत नाही, त्याला आपण कशाने हे कोणत्याही नंबरने डिवाईड करू शकत नाही, तो कशाचाही मल्टिपल नसतो, तर त्याला म्हणतात प्राईम नंबर्स. ठीक आहे, आलं लक्षात. तर आपण मग आता पहिले 1 to 20 नंबर्स लिहून घेऊयात. अ नंबर विच हॅज ओनली 2 फॅक्टर्स 1 अँड द नंबर इट सेल्फ इज कॉल्ड प्राईम नंबर. मग 1 to 20 लिहून घेतलेले आहेत. आता आपण बघूयात की ह्याच्यामध्ये प्राईम नंबर कसे फाइंड आउट करायचे. आणि एक लक्षात ठेवायचं की 1 हा जो नंबर आहे तर तो प्राईम नंबर नसतो. सगळ्यात स्मॉलेस्ट प्राईम नंबर कोण असेल तर तो 2 हा नंबर असतो. ठीक आहे, म्हणजे प्राईम नंबर कुठून स्टार्ट होतात तर 2 पासून. 1 हा प्राईम नंबरसुद्धा नाही आहे आणि कंपोजिट नंबरसुद्धा नाही आहे. ठीक आहे, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. म्हणजे 1ला आपण घ्यायचं नाही. ठीक आहे, आता 2 हा नंबरचे 2च फॅक्टर्स आहेत का 1 आणि 2, तर येस. सो 2 हा प्राईम नंबर आहे, इथे आपण सर्कल करून घेऊयात. आता 3 सुद्धा फक्त 3च्या टेबलमध्ये येतो, 3 1 जा 3, बरोबर. सो 3चे पण 1 आणि 3 हे फॅक्टर्स पडतात. आता 4 हा 2च्या टेबलमध्ये येतो, 2 2 जा 4. आता 4चे कसे फॅक्टर्स पडतात तर 4 हा 2 2 जा 4, हो ना. आणि 4 कसा लिहू शकतो आपण 1 4 जा 4. सो 4चे फॅक्टर्स काय आले, फॅक्टर्स ऑफ 4 आर 1 2 आणि 4. म्हणजे इथे आपला काय प्राईम नंबर म्हणजे काय तर तो फक्त त्याच टेबलमध्ये असला पाहिजे, दुसऱ्या कोणत्याही टेबलमध्ये नसला पाहिजे. त्याला आपण कशाने डिवाईड करू शकत नाही. 4ला आपण 2ने डिवाईड करू शकतो, म्हणून 4 हा प्राईम नंबर नाही आहे. ठीक आहे, आता 5, तर 5 हा फक्त 5 1 जा 5, 5च्याच टेबलमध्ये येतो, म्हणजे 5चे फक्त 1 आणि 5 हेच फॅक्टर पडतात, म्हणून 5 हा प्राईम नंबर आहे. आता 6 हा प्राईम नंबर आहे का 2 3 जा 6, म्हणजे 2च्या पण टेबलमध्ये येतोय, 6 3च्या पण टेबलमध्ये येतोय, म्हणजे 6 हा प्राईम नंबर नाही आहे. तर 7 1 7 जा 7, 7 फक्त 1 आणि 7च्याच टेबलमध्ये येतो, म्हणजे त्याचे फक्त 2च फॅक्टर्स पडतात 1 अँड 7. सो 7 इज अ प्राईम नंबर. अगेन 8 परत काय आहे 2च्या टेबलमध्ये येतो, 4च्या टेबलमध्ये येतो, 8च्या पण टेबलमध्ये येतो, म्हणजे 8 हा प्राईम नंबर नाही आहे. आता 9 हा 1च्या टेबलमध्ये येतो, 3च्या पण टेबलमध्ये येतो, 3 3 जा 9 आणि 9 1 जा 9. सो 9सुद्धा प्राईम नंबर नाही आहे. ओके, 10 हा सुद्धा 2 5 10 या 3 टेबलमध्ये येतो, म्हणजे 10चे पण जास्त फॅक्टर्स पडतात. सो 10सुद्धा प्राईम नंबर नाही आहे. आता 11 जर घेतलं तर 11 1 जा 11, 11 हा फक्त 1 आणि 11च्याच टेबलमध्ये येतो, म्हणजे त्याचे फक्त 1 आणि 11 हे 2च फॅक्टर्स पडतात. ठीक आहे, सो तो प्राईम नंबर आहे. आता 12 हा 2 3 4 6 त्याचे एवढे फॅक्टर्स आहेत, त्याच्या एवढ्या टेबल्समध्ये येतो, सो 12 हा प्राईम नंबर नाही आहे. आता 13 हा फक्त 13च्याच टेबलमध्ये येतो, 13 1 जा 13, मग त्याचे फक्त 1 आणि 13 हे 2 फॅक्टर पडतात, सो 13 इज अ प्राईम नंबर. आता 14चे पण कसे फॅक्टर्स आहेत 2 आहे फॅक्टर, 7 आहे, 2 7 जा 14, हो ना, आणि 14 1 जा 14, म्हणजे 1 2 7 14 असे 14चे फॅक्टर्स पडतात. सो 14सुद्धा प्राईम नंबर नाही आहे. आता 15चे सुद्धा 3 5 जा 15, हो ना, सो 15सुद्धा प्राईम नंबर नाही आहे. 16सुद्धा 4च्या टेबलमध्ये येतो, 2च्या टेबलमध्ये येतो, 8च्या टेबलमध्ये येतो, सो 16सुद्धा प्राईम नंबर नाही आहे.
आता 17 वन जा 17 हा कुठल्याच टेबलमध्ये येत नाही. सो 17 हा काय झाला, प्राईम नंबर झाला. आता 18 हा 2, 9, 18, 3, तर त्याचे एवढे फॅक्टर्स आहेत. सो 18 प्राईम नंबर नाही आहे. 19 हा फक्त 19च्याच टेबलमध्ये येतो. 1 19 19, 19 1 19. ठीक आहे. सो 19 हा प्राईम नंबर आहे. आणि 20 हा 2, 10, 4, 5 आणि 20 एवढ्या टेबल्समध्ये येतो, म्हणजे तो प्राईम नंबर नाही आहे. तर आपण आता हे सर्कल करून घेतलंय, ते आता लिहून घेऊयात. द प्राईम नंबर्स बिटवीन 1 and 20 आर, काय काय आहेत ते लिहून घेऊया इथे. 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. हे एवढे प्राईम नंबर्स आहेत 1 to 20 मधले. समजलं तुम्हाला? आणि नेहमी लक्षात ठेवायचं की 1 हा प्राईम नंबर नाही आहे. सगळ्यात स्मॉलेस्ट प्राईम नंबर हा 2 आहे. सो प्राईम नंबर्स हे 2 पासून स्टार्ट होतात. ओके, आलं लक्षात? आता क्वेश्चन नंबर 2 इज राईट ऑल द कंपोजिट नंबर्स बिटवीन 21 and 50. तर 21 to 50 मध्ये असलेले सगळे कंपोजिट नंबर्स आपल्याला लिहायचे आहेत. आता कंपोजिट नंबर्स म्हणजे काय ते पहिले आपल्याला माहीत पाहिजे. अ नंबर विच हॅज मोर दॅन 2 फॅक्टर्स इज कॉल्ड अ कंपोजिट नंबर. तर असा नंबर ज्याचे 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स आहेत त्याला कंपोजिट नंबर म्हणतात. आता फक्त 2 फॅक्टर्स असेल तर तो प्राईम नंबर असतो. म्हणजे जो प्राईम नंबर नाही आहे तो असणार आहे कंपोजिट नंबर. ओके, आलं लक्षात? म्हणजे तो नंबर फक्त 1 आणि त्याच टेबलमध्ये नसून त्याला इतर मल्टिपल असतील, डिव्हिजिबल होऊ शकतो तो, तर त्याला म्हणायचा कंपोजिट नंबर. आपण सॉल्व करूया, सॉल्व करताना बघूयात म्हणजे काय. ओके, आता 21 हा नंबर बघूयात. तर 21 हा 3च्या पण टेबलमध्ये येतो, 7च्या टेबलमध्ये येतो, 21च्या पण टेबलमध्ये येतो आणि 1च्या. म्हणजे त्याचे फॅक्टर्स किती झाले? 1, 3, 7 आणि 21. ओके, म्हणजे असा नंबर घ्यायचा जो कोणत्या तरी टेबलमध्ये आला पाहिजे, तर तो आहे कंपोजिट नंबर. समजला? सो 21 हा 3, 7 जा 21 आहे. सो हा कंपोजिट नंबर आहे. आपण त्याला सर्कल करूयात. आता 22ला सुद्धा आपण 2ने डिवाइड करू शकतो. 2 11 जा, 11 2 जा, म्हणजे 21चे 2, 11 आणि 1 हे 3 फॅक्टर्स झाले. म्हणजे हा काय झाला? कंपोजिट नंबर झाला. आता 23 हा फक्त 23च्याच टेबलमध्ये येतो. 23 1 जा 23, तो इतर कुठल्याही टेबलमध्ये येत नाही, म्हणजे तो प्राईम नंबर आहे, तो कंपोजिट नंबर नाही आहे. आता 24 4 6 जा, 3 8 जा, म्हणजे हा दुसऱ्या टेबल्समध्ये येतो, त्याचे फॅक्टर्स जास्त आहेत 2 पेक्षा. सो 24 इज अ कंपोजिट नंबर, म्हणजे 24 हा कंपोजिट नंबर आहे. आता 25 घ्या, 5 5 जा 25, आणि तो 25च्या पण टेबलमध्ये आहे, 1च्या पण आहे, म्हणजे 1 25 आणि 5 असे ह्याचे फॅक्टर्स आहेत 25चे. सो इट इज अ कंपोजिट नंबर. आता 26 हा 2ने डिव्हिजिबल आहे, किंवा 13 2 जा 26, म्हणजे 26 हा दुसऱ्या टेबलमध्ये येत आहे, तर हा सुद्धा काय आहे? कंपोजिट नंबर आहे. त्यानंतर 27 3 9 जा 27, बरोबर, म्हणजे 27 हा 3 9 आणि 27 आणि 1 असे 4 त्याचे फॅक्टर्स आहेत. सो 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स असेल तर तो असतो कंपोजिट नंबर. ठीक आहे, मी आता तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने कसं लक्षात ठेवायचं ते सांगत आहे. आता 28ला आपण 2ने डिवाइड करू शकतो. डिव्हिजिबिलिटी टेस्ट वापरा, लास्टला 8 आहे म्हणजे तो 2ने डिव्हिजिबल आहे, बरोबर. त्यानंतर तो 7 4 जा किंवा 4 7 जा, म्हणजे 4ने पण डिव्हिजिबल आहे, 7ने पण आहे, म्हणजे 28चे पण जास्त फॅक्टर्स आहेत, 2 पेक्षा जास्त आहेत. ओके, म्हणजे 2 होतो, त्यानंतर 4 होतो, 7 होतो, 28 होतो. ठीक आहे, 14 पण आहे, 14 2 जा. सो 28 इज अ कंपोजिट नंबर. नंतर 29 हा दुसऱ्या कोणत्याही टेबलमध्ये येत नाही, फक्त तो 29च्याच टेबलमध्ये येतो, म्हणजे त्याचे 2च फॅक्टर्स आहेत, 1 आणि 29. सो इट इज अ प्राईम नंबर, हा कंपोजिट नंबर नाही आहे. आणि 30ला आपण 5ने डिवाइड करू शकतो, 2ने डिवाइड करू शकतो, 10ने डिवाइड करू शकतो, म्हणजे 30चे सुद्धा जास्त फॅक्टर्स आहेत. सो 30 हा कंपोजिट नंबर आहे. त्यानंतर 31 हा दुसऱ्या कोणत्याच टेबलमध्ये नाही, फक्त 31मध्ये आहे. 31ला आपण कशाने डिवाइड करू शकत नाही, तो कशाचाही मल्टिपल नाही आहे. सो 31 हा प्राईम नंबर आहे. आता 32 लास्टला 2 आलं, म्हणजेच हा आहे 2ने डिव्हिजिबल आहे.
सो हा 32 हा कंपोजिट नंबर आहे, कारण आपण त्याला 2ने पण डिवाइड करू शकतो. 4 आहे, 8 आहे, तर 16 आहे, त्याच्यामुळे हा 32 हा कंपोजिट नंबर आहे. 33 11 3 जा 33, म्हणजे 33चे फॅक्टर्स काय झाले, 11 झाले, 33 झाले आणि 1 झाले. स्वतःचा नंबर सोडून दुसऱ्या टेबलमध्ये जर तो नंबर आला तर तो कंपोजिट नंबर, एवढं लक्षात ठेवायचं. सो 33 हा कंपोजिट नंबर आहे. 34 हा सुद्धा आता 2ने आपण ह्याला डिवाइड करू शकतो. सो हा झाला कंपोजिट नंबर, कारण 2 17 म्हणजे 17च्या टेबलमध्ये 34 येतो. सो कंपोजिट नंबर आहे. 35 7 5 जा 7 5च्या टेबलमध्ये आला, म्हणजे 2पेक्षा जास्त फॅक्टर्स झाले. सो 35 हा सुद्धा कंपोजिट नंबर आहे. 36 हा सुद्धा कंपोजिट नंबर आहे, तो 3ने डिव्हिजिबल आहे. 6 6 जा 36 आहे. 37 आता 37 हा फक्त 37च्या टेबलमध्ये, तुम्ही विचार करा बरं, 37 कुठल्याच टेबलमध्ये येत नाही. सो हा प्राईम नंबर आहे, कंपोजिट नाही आहे. आता 38ला पण आपण 2ने डिवाइड करू शकतो, तो दुसऱ्या टेबल्समध्ये येतो. सो हा आहे कंपोजिट नंबर. आता 39 हा 13 3 जा 39 दुसऱ्या टेबलमध्ये आला, सो इट इज अ कंपोजिट नंबर. 40 सुद्धा आपण 4 10 जा 40 दुसऱ्या टेबलमध्ये येतोय, सो इट इज कंपोजिट नंबर. आता 41 आहे का बघा कोणत्या टेबलमध्ये, तर 41 कोणत्याच टेबलमध्ये येत नाही. सो 41 हा प्राईम नंबर आहे, तो कंपोजिट नंबर नाही आहे. 42 आपण 2ने ह्याला डिवाइड करू शकतो. 21 2 जा 42, सो 3ने डिवाइड करू शकतो. सो 42 हा कंपोजिट नंबर आहे. अगेन परत 43 कोणत्याच टेबलमध्ये येत नाही, सो तो प्राईम नंबर आहे, म्हणून आपण त्याला सर्कल नाही करायचं. 44 याला आपण 2ने डिवाइड करू शकतो, 4ने डिवाइड करू शकतो. 4 11 जा दुसऱ्या टेबलमध्ये येतो, तो कंपोजिट नंबर आहे. 45 4 9 जा 45 दुसऱ्या टेबलमध्ये आला, कंपोजिट नंबर आहे. 46 हा पण 2ने डिव्हिजिबल आहे, मल्टिपल आहे, सो हा कंपोजिट नंबर आहे. परत 47 कोणत्याच टेबलमध्ये येत नाही, फक्त 47च्या टेबलमध्ये येतं, याला आपण कशाने डिवाइड करू शकत नाही, सो हा प्राईम नंबर आहे. 48 2ने डिवाइड होतो, 4ने डिवाइड होतो, सो हा दुसऱ्या टेबल्समध्ये येतो. 6 8 जा 48, सो हा 48 कंपोजिट नंबर आहे. आता 49ला जर आपण बघितलं तर 49 7 7 जा 49 बरोबर, मग 7च्या टेबलमध्ये येतोय, म्हणजे हा झाला कंपोजिट नंबर. आणि 50सुद्धा आहे कंपोजिट, कारण तो 2 5 त्याच्यानंतर 10 25 या टेबल्समध्ये येतो, सो हा आहे कंपोजिट नंबर्स. सो कंपोजिट नंबर म्हणजे जे प्राईम नंबर नाही आहेत ते सगळे कंपोजिट नंबर्स असतात. ओके, आलं लक्षात. आणि 1 नेहमी लक्षात ठेवायचा, 1 हा प्राईम नंबरसुद्धा नाही आहे आणि कंपोजिट नंबरसुद्धा नाही आहे, मी परत सांगते. ठीक आहे, सो 1ला प्राईम नंबरसुद्धा म्हणायचं नाही आणि कंपोजिट नंबरसुद्धा म्हणायचं नाही. आता मग द कंपोजिट नंबर्स बिटवीन 21 and 50 आर, हे आपण लिहून घेऊयात. काय काय आहेत, सो 21 आहे, 22 आहे, 24 25 26 27 28 30 32 33 34 35 36 38 39 40 42 44 45 46 48 49 आणि 50. ठीक आहे, खूप इझी आहे, काहीच अवघड नाही ह्याच्यामधलं समजायला. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन 3 इज सर्कल द प्राईम नंबर्स इन द लिस्ट गिवन बिलो. खाली इथे नंबर्स दिलेले आहेत, नंबरची लिस्ट, आणि त्यातून आपल्याला कोणते प्राईम नंबर्स आहेत तर त्याला सर्कल करायचं आहे. ठीक आहे, तर बघूयात. तर फर्स्ट नंबर आहे 22. सो 22 आपण कसं लिहू शकतो, 22चे फॅक्टर्स काय पडतात, फॅक्टर्स ऑफ 22, तर 22 म्हणजे 2 × 11 आणि 1 हा त्याचा कायम फॅक्टर असतोच. 22चे फॅक्टर्स काय झाले, 1 2 11 आणि 22. म्हणजे आपल्याला जर प्राईम नंबर पाहिजे असेल तर त्याचे फॅक्टर्स कसे पाहिजेत, 2च फॅक्टर्स पाहिजेत, तो नंबर आणि 1 आणि तो नंबर इटसेल्फ, म्हणजे इथे 2पेक्षा जास्त फॅक्टर्स आहेत. सो 22 हा प्राईम नंबर नाही आहे. आता 37 जर बघितला तर 37 हा कोणत्याच टेबलमध्ये येत नाही, तो फक्त 37 1 जा 37, सो 37 काय आहे, हा प्राईम नंबर आहे. त्यानंतर 43
43 पण जर आपण बघितलं तर 43 हा कोणत्याच टेबलमध्ये येत नाही, तो फक्त 43च्या टेबलमध्ये येतो. म्हणजे त्याचे फक्त 2 फॅक्टर पडतात, 1 आणि 43. सो तो प्राईम नंबर आहे. आता 48 लास्टला 8 आहे म्हणजे हा 2ने डिव्हिजिबल आहे, म्हणजे त्याचे 2पेक्षा जास्त फॅक्टर झाले तो दुसऱ्या टेबल्समध्ये येतो, म्हणून तो प्राईम नंबर नाही आहे. आता 53 हा कोणत्याही टेबलमध्ये येत नाही, फक्त 53च्या टेबलमध्ये येतो, म्हणजे त्याचे 1 आणि 53 हे 2च फॅक्टर्स आहेत. सो हा प्राईम नंबर झाला. तर 60 हा 2, 15, 3 खूप साऱ्या टेबल्समध्ये, म्हणजे त्याचे खूप सारे फॅक्टर्स आहेत, तर तो कॉम्पोजिट नंबर आहे, तो प्राईम नंबर नाही आहे. आता 91, आता थोडंसं ट्रिकी वाटेल, तुम्हाला वाटेल 91 कशाच्याच टेबलमध्ये येत नाही, पण 91ला आपण 7ने डिवाईड करू शकतो. जर तुमचे टेबल्स लर्न असतील तर 13 7 91 येतो, म्हणजे 91चे 1, 7, 13 आणि 91 असे 4 फॅक्टर्स पडतात. आपल्याला प्राईम नंबर म्हणजे फक्त 2च फॅक्टर्स पाहिजेत, म्हणजे 91 हा प्राईम नंबर नाही आहे. ठीक आहे. आता 57 हा कोणत्याच टेबलमध्ये येत नाही, तो फक्त 1 आणि 57 या 2च टेबलमध्ये येतो, म्हणजे त्याचे फक्त 2च फॅक्टर्स पडतात, 1 आणि 57, म्हणून तो प्राईम नंबर आहे. आता 59, तर 59 हा सुद्धा कोणत्याही टेबलमध्ये येत नाही, तो फक्त 59मध्ये येतो, त्याचे 2च फॅक्टर्स आहेत, 1 आणि 59, सो इट इज अ प्राईम नंबर, तो प्राईम नंबर आहे. आणि 77 हा 11च्या टेबलमध्ये येतो, 7ने डिवाईड होतो, म्हणजे तो प्राईम नंबर नाही, तो कॉम्पोजिट नंबर आहे. 79 हा सुद्धा कोणत्याच टेबलमध्ये येत नाही. जर तुमचे टेबल्स लर्न असेल तर तुम्ही चेक करू शकता. सो 79 हा आहे प्राईम नंबर. आता 97 हा सुद्धा कोणत्याही टेबलमध्ये येत नाही, तो फक्त 97च्या. तुम्ही ट्राय करून बघा, त्याला आपण कशानेही डिवाईड करू शकत नाही. लास्टला 7 आहे म्हणून आपण 7ने ह्याला डिवाईड करू शकत नाही, किंवा 3 आहे, 3ने सुद्धा हा डिवाईड होऊ शकत नाही. इवन नंबर नाही आहे म्हणून 2, 4, 6, 8 या नंबरने तर हा डिवाईडच होऊ शकत नाही. ओके. सो 97चे पण फक्त 2 फॅक्टर्स पडतात, 1 आणि 97. सो हा प्राईम नंबर आहे. आणि 100ला आपण 2ने डिवाईड करू शकतो, 10ने, 5ने, 4ने, 25ने. सो 100 हा प्राईम नंबर नाही आहे. समजलं? तर अशा प्रकारे आपल्याला प्राईम नंबर्सला सर्कल करायचं होतं, आपण ते सर्कल केलेलं आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन 4 आहे, विच ऑफ द प्राईम नंबर्स आर इवन नंबर्स, म्हणजे कोणते प्राईम नंबर्स असे आहेत जे की इवन आहेत. आता इवन जर असतील, जर 4 हा नंबर घेतला, 4 हा इवन आहे बरोबर, तर 4 हा पण 2च्या टेबलमध्ये येतो, म्हणजे 4चे फॅक्टर्स जास्त आहेत. प्राईम नंबर म्हणजे आपल्याला फक्त तो नंबर आणि 1 हे 2च फॅक्टर्स पाहिजेत. सो 4 हा इवन नंबर आहे, पण तो प्राईम नंबर नाही आहे. आपण स्टार्ट करूया 2 पासून. आता 2 हा फक्त 2 1 जा 2, सो 1 आणि 2 हे 2च त्याचे फॅक्टर्स पडत आहेत. सो 2 हा इवन आहे आणि प्राईम नंबर आहे बरोबर. त्यानंतर आपण 4 बघितला, 4 नाही आहे. 6 बघितला, 6 नाही आहे. 8 नाही, म्हणजे कोणताच दुसरा इवन नंबर जो आहे तो प्राईम नंबर नसतो. म्हणून इवन प्राईम नंबर हा फक्त एकच नंबर असतो, जो की आहे 2. सो इवन प्राईम नंबर इज 2. ठीक आहे, नीट लिहूया आपण. सो इवन प्राईम नंबर कोण आहे, तर तो आहे ओनली 2. समजला? ओके, बाय बाय.